टोकाई सहकारी साखर कारखान्याच्या 23वी अधिमंडळाची सर्वसाधारण सभा घेण्यात आली। या सभेमध्ये अनेक संचालकांनी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या ठिकाणी गोंधळ केला आहे। 12 ते 11 संचालकांनी टोकाई देवीचा शपथ घेऊन त्यांनी सांगितले की कारखाना हा करार पद्धतीवर दिला हे आम्हाला मान्य नाही आणि आमच्या स्वाक्षऱ्या देखील नसल्याने या ठिकाणी सभा तहकूब करण्यात आली आणि कोणताही निर्णय पारित न करताच या ठिकाणी अध्यक्ष जे आहेत या ठिकाणी निघून गेल्याचा आरोप संचालकांनी सभासदांनी या ठिकाणी आरोप केलेला आहे। पाहूया। या सभेमध्ये जवळपास 11 ते 12 संचालकांनी टोकाईच्या शब्दा घालून सांगितलं की कोणताही आम्ही ॲग्रीमेंट त्या तुळजाभवानीची केलेलं नाही, शब्दा घालून सांगितलं। आणि साखर कारखान्याचे चेअरमन म्हणत आहेत आम्ही करार केलेला आहे, पण ते करार झाला किंवा नाही झाला ही संभ्रमावस्था सभासदांमध्ये आहे। ते करार दाखवत नाहीत आणि संचालक मंडळ सर्वांनी सांगितलेलं आहे की शपथ घालून की कोणताही करार झालेला नाही। करार झालेला नाही तर मग हे काय चालू आहे? चेअरमन सभा सोडून पळून गेले, शेतकऱ्यांना काही म्हणजे त्याचा खुलासा न करता चेअरमन इथून आज पळून गेलेले आहेत। पण आता संचालक मंडळ म्हणत आहेत की आम्ही कोणताही करार केला नाही, म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक चेअरमन करत आहेत। याच्याकडे मुख्यमंत्र्यांनी सहकार मंत्र्यांनी तातडीने लक्ष देणं गरजेचं आहे। एक सभासदांचा कारखाना कोणीतरी भांडवलदार हडप करण्याच्या प्रयत्नात आहे आणि मला वाटते हे शेतकरी यांचं जे कारखाना हडपण्याचा प्रकार चालू आहे हे टोकाईचे सभासद आम्ही हा प्रकार यांचा नक्की हाणून पाडू। यांना कारखान्यावर नियमानं सभासदांची सभा घेऊन कोणता तरी ठराव घ्यावा लागेल, असं यांना परस्पर आम्ही ठराव कोणताही पास होऊ देणार नाही। शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे कारखाना त्यांच्या मालकीचा राहिला पाहिजे, कोण्या भांडवलदाराच्या घशात नाही गेला पाहिजे। आणि शिवाजीराव यांची मिलीभगत करून तिकडचे तिकडे पैसे उकळत आहेत आणि कारखाना लिहून देत आहेत, हे सभासद या टोकाई कारखान्याचे होऊ देणार नाहीत। देव पाण्यात त्यांनी ठेवलेले आहेत, त्यांनी काहीतरी अंधारात पैसे घेतलेले आहेत। शेतकऱ्यांचा असा आरोप आहे आणि कारखाना लिहून देत आहेत, त्याच्यामुळे हे सभासद होऊ देणार नाहीत। आजच्या या सर्वसाधारण सभेमध्ये काय प्रामुख्याने विषय होते, वाचकाची कोणती होती? काय सभेचा विषय कोणताही वाचून दाखवण्यात कोणताही एकही विषय त्यांनी वाचून दाखवला, पण त्या सभेवर मीटिंग कोणतीही झालेली नाही आणि मीटिंग पूर्ण न करता चेअरमन इथून निघून गेलेले आहेत।